रक्त बदला तुझ्या रक्त बदला तुझ्या रक्त बदला भीमराव पाहिजे तुझ्या रक्त बदला अरे तुझ्या रक्त बदला भीमराव पाहिजे 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 ना भाला ना मच्छी ना घाव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे क्या बात है अरे म्हणतात ना की माणसाने म्हणजे तुम्ही बोला ना मी असले मग तुम्हाला बोलायची संधी नाही बोला तुम्ही पण असं दुसऱ्यांना एकदम तुच्छ समजून नको बोला ना शाहीर साहेब हा हे काय झालं तुमचा विषय हा विषय कोणता झाला की म्हणजे तुम्ही मला कुठतरी कमी लेखायचा प्रयत्न करताय हेच झालं ना तुमचा पण असं नाही राहत हा प्रबोधनाचा विषय आहे तुम्ही पहिलेच काय बोलले गाणे कोणाचे किती मोठे का असो ना पण त्याचा विषय जर ढंगाचा असेल तर गाण्याच्या विषयाला महत्व नाही म्हणजे गाण्याला महत्व नाही आहे तुम्ही बाबासाहेब मांडावं नका समोर बाबासाहेब मांडा सावित्रीबाई फुले मांडा महात्मा ज्योतिबा फुले मांडा रमाई मांडा तुमचं खूप सुंदर गाणं असेल दादा आणि तुमच्या गाण्यात तुम्ही खूप सुंदर रमाई म्हणजे लिहिलेली आहे आणि त्या रमाईच्या भावार्थच तुम्ही त्या लोकांना सांगत नाही तुमची रमाई कोणा कामाची हा रमाई लोकांना समजत नाही बाबासाहेब लोकांना पटेल नाही ती ते बाबासाहेब आहे ती रमाई आहे ते महात्मा ज्योतिबा फुले आहेत निवड पाकड 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 केलं नव्हती का माहेर गाणे गाणे लिया गाणे लिया गाणे लिया आता मी का लोकांची गाणी म्हणून राहिलो हा 1 किलो मटन हेलभर पाणी हा आणि माय म्हणता माईच गाणी मी तुम्हालाच ना तुमचे गाणे वाईट आहेत तुमचे गाणे सुपर आहेत 101 नंबर आहेत पण दुसऱ्याला तुच्छ शब्दाचा प्रयत्न करू नका का काका जय भीम काका अरे जोरात म्हणायचं काका जय भीम काय निहारिका आशिष डोंगरे मुक्काम तिष्टी यांच्याकडून 100 रुपयाचं दान आलेलं आहे तसेच वृद्ध कलाकार नामदेवजी आसकर यांच्याकडून 200 रुपयाचं दान आलेलं आहे तसेच लोकशायरी यूट्यूब चॅनल राहुल पोहनकर स्टार सोलर पॉवर गौरव कांडलकर यांच्याकडून 100 रुपयाचं सप्रण मिळालेलं आहे नाही तर आपलेच लोक आपल्याला पुरे हरामखोर लोक होऊन राहिलेले आहे म्हणून म्हणतो की अशी एकमेकाचे पाय खिचण्यापेक्षा अशी एकत्र वाना बरोबर बाई हा संघटनेनं वाना नाही तर म्हणतात भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर आधे इधर आधे उधर नाही पाहिजे आपल्या लोक आपल्याला समोर नेत नाही बाकीचे लोक बघा ना एकामेकाला कसे साथ देते हा जाऊन पानते पंडे पुजारी कसे आपण पंडे बसले का दुसरं आपल्या भावाने पंडा करते जाऊन मंदिरात बस म्हणते काहून तर मस्त पैसे भेटते आणि आपले लोक एखादी लोकांना 2 मजलीची बिल्डिंग बांधू दे फक्त दादा फक्त स्टाफचं घर बांधू दे तर आपला माणूस काय म्हणते अभि यानं चोरी केली असेल हो नाही तर डाका मारला असेल हे म्हणतात ना का भेटते घरी घेणं नड्यावरी बाबासाहेब पुढं हे अशा आपले विचार पाय घेतणारे आहेत म्हणून म्हणायचं की घर एक हो गया समाज हमारा तो हर कोई बलवान बनेगा दोन लाइनी दादा कि घर एक हो गया समाज हमारा तो हर कोई बलवान बनेगा और भीम के राहों पे चल के सच्चा इंसान बनेगा और यकीनन ये जय भीमाला प्रथमा यकीनन ये जय भीमाला प्रथमा एक दिन भारत का पंतप्रधान बनेगा एक दिन भारत का पंतप्रधान बनेगा पण त्यासाठी आपल्याला एकत्रित यावं लागेल आपल्याला अर्ध्यात निभावं लागेल आपले लोक आपलेच पाय खिचते ह्या निवड उभं राहण्यासाठी तर माणसाच्या मटण होऊन राहिल्या उभं राहण्यासाठी खुर्चीसाठी हा म्हणून म्हणतो खुर्चीवर बसण्यापेक्षा खाली बसता हा माणूस कधीच पडू शकत नाही याचे पाय तुटले तर खुर्चीवाला खटक्यात खाली हा पण म्हणून म्हणतो की झगडे करू नका भांडण करू नका बाबासाहेब बोलले प्रत्येकाला सगळ्यात समान मताचा अधिकार दिला बाबासाहेबांनी गरीब असो श्रीमंत असो रंगराव असो प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला डोंगरे साहेब बाबासाहेब जर श्रीमंत लोकांना 2 मताचा अधिकार देऊ शकले असते ना पण बाबासाहेबांना वाटलं की माझा गरीब समाज सुद्धा त्या गादीवर बसला पाहिजे त्या राजगादीवर माझ्या दलित लोकांनी सुद्धा राज करायला पाहिजे म्हणून सगळ्यांना समानतेचा अधिकार माझ्या बाबासाहेबांनी दिला आणि ही माझ्या बाबासाहेबांची पुण्य आहे त्या संविधानाची पुण्य आहे की माझ्या बाबासाहेबांमुळे आम्ही एवढं बोलायची हिंमत ठेवतो एवढं डक्करतो निवड ह्या संविधानाची पुण्य आहे तरी काय हरामखोर लोक त्या संविधानाच्या मागे लागले साहेब काय बदलवा संविधान बदलवा संविधान तुमच्या मायाचे नवरे जुने झाले त्यालाही बदलवून टाका बराबर आहे बाई बराबर आहे तुम्ही जर हे बोलत नाही जसं काय द्या
बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान दिलं रे, त्या संविधानामध्ये सगळ्यांना अधिकार दिला, त्या संविधानाला बदलण्याच्या गोष्टी करताय. वाटते का नाही वाटत तुम्हाला काही? काहीच नाही. हा, तरी आपला समाज झोपेत आहे. म्हणतो ना, झोपलेल्या माणसाला जागा करू शकतो, पण झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला आपण जागा करू शकत नाही. कधीच नाही. म्हणून म्हणतो झोपेचं सोंग घेऊन राहू नका. हा, डोळे उघडा, बघा काय चालू आहे आपल्या समाजामध्ये. आणि म्हणून म्हणायचं आहे की म्हणून चारला बोलते संविधान बदलायची गोष्टी करतात, म्हणून की आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? नाही. ताई, आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? नाही. समुद्राचं पाणी मोजायला माप आहे का? नाही. काकू, ए माय, मागची बाय, इकडे मागची, सगळे मागचे बसलेले सगळ्यांना सांगायचं आहे की आकाशाची उंची मोजायला टेप आहे का? नाही. समुद्राचं पाणी मोजायला माप आहे का? संविधान बदलण्याच्या गोष्टी करणाऱ्यांना, संविधान बदलण्याच्या गोष्टी करणाऱ्यांना अबे संविधान लिहिणारा दुसरा बाप आहे का? आहे का? हा, बाप नाहीये, होणारे नाही पैदा आयुष्यामध्ये. आणि म्हणून काय माझं एक विषय सादर करते महात्मा फुलेंचा, ऐकावा. हो दाटला अपनाचा शब्द तो मनी दाटला, आणि ज्योतिबा फुलेंनी, महात्मा फुलेंनी, महात्मा फुलेंनी तो हौद घातला, 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 महात्मा फुलेंनी तो हौद घातला. अपनाचा शब्द तो मनी दाटला, अपनाचा शब्द तो मनी दाटला. अपनाचा शब्द तो मनी दाटला. 1868 साली माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी पाण्याचा हौद खुला करून दिला. जीवाची पर्वा न करता ते माझे महात्मा ज्योतिबा फुले होते. हा, आणि म्हणून अपमानाचा शब्द तो मनी दाटला, अपमानाचा शब्द तो मनी दाटला. महात्मा फुलेंनी, महात्मा फुलेंनी तो हौद घातला, 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 महात्मा फुलेंनी तो हौद घातला. हो, पाणी ही संपत्ती निसर्गाची आहे, पाणी ही संपत्ती निसर्गाची आहे, हीच धर्म फुलांच्या मनी खात आहे. हीच धर्म फुलांच्या मनी खात आहे, हीच धर्म फुलांच्या मनी खात आहे. हो, माणसे असूनी पिण्याला पाणी नाही, माणसे असूनी पिण्याला पाणी नाही, कार्य मनुवाद्या तू माझ्याला नाही. कार्य मनुवाद्या तुला जाण नाही, कार्य मनुवाद्या तुला जाण नाही. पाण्याची संपत्ती ही निसर्गाची देण आहे. पाणी काय कोणाच्या बापाचं आहे का? कोणाच्या बापाचं नाही, निसर्गाची देण आहे. तरीही त्या पाण्याला आम्हा लोकांना हात लावायची बुवा नव्हती, आम्हा लोकांना पाणी प्यायची बुवा नव्हती. पण तो पाण्याचा हौद माझ्या महात्मा फुलेंनी खुला करून दिला. महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह माझ्या बाबासाहेबांनी केला. आणि म्हणून म्हणायचं आहे, हो, माणसे असूनी पिण्याला पाणी नाही, माणसे असूनी पिण्याला पाणी नाही, कार्य मनोवाद्या तुम्हा जाण नाही. कार्य मनुवाद्या तुला जाण नाही, कार्य मनुवाद्या तुला जाण नाही. पाहुणीही तर म्हणतो जीव आटला, पाहुणीही तर म्हणतो जीव आटला. माझ्या महात्मा फुलेंनी काय तळमळ केली हो, खूप तळमळ केली. आणि त्या तळमळीत महात्मा ज्योतिबा फुलेंनी हौद खोदला. माझ्या महात्मा फुलेंची पुण्य आहे की माझ्या मुली शिकायला लागल्या, माझ्या
सावित्रीबाईची पुण्य आहे. आता तुम्ही मला महात्मा सावित्रीबाई तर स्त्री शिक्षिका होती, मग महात्मा फुलेंची कशी पुण्य आहे? तर महात्मा फुलेंनी जर शाळाच बांधली नसती तर माझी सावित्रीबाई समोर गेली असती का? नाही. एका स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात पाहिजे आणि एका पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात पाहिजे. जशा बाबासाहेबांच्या पाठीशी माता रमाई खंबीरपणे उभी होती, तशी माता सावित्रीबाईच्या पाठीमागे महात्मा ज्योतिबा फुले उभे होते. हा, महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईला शाळेत नेऊन द्यायचे, जेव्हा त्याला शेण दगड फेकून मारायचे लोक. बरोबर आहे. गावात जेव्हा ती स्त्री शिक्षण म्हणजे शिक्षणाला मुलींना शिक्षण शिकवायला जायची तर गावातील लोक तिला दगड शेण फेकून मारायचे, तिची साडी खराब व्हायची. पण महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेला दुसरी साडी नेऊन द्यायची की म्हणे सावित्री अगं ही साडी खराब झाली, मुलींना तुझ्या अशा भरल्या साडीवर शिक्षण देशील तर मुलीवर काय संस्कार होतील, ही साडी दुसरी घाल आणि मुलींना शिकव. ते माझे महात्मा ज्योतिबा फुले होते. हा, नाही तर काय काय माणसं ड्युटीवर गेली ना बायको तिकडं गेली असं लपडे कराले. हकीकत आहे का नाही आहे? म्हणून म्हणतो का माणसाने खंबीरपणे बाईच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. हा, शंभरात एक खोडकिडा तर राहतेच, काय काही माणसे राहते, काय काय बाई राहते. गव्हामध्ये एक सोंडा राहते का राहत, तर एक शेंडा राहते खराब. तर म्हणून का प्रत्येक बाई तुम्ही एका गिनतीमध्ये गिनणार आहे का? प्रत्येक माणसं काय एकसारखे असतील का? म्हणून म्हणतो ड्युटीवर गेली बाई म्हणून का? ते बाबासाहेबांनी तिला अधिकार दिले ना शिक्षणाचे, संविधानामध्ये अधिकार दिला तिला ड्युटी करायचा. मग करता का ती बाई का भगार बेकार असते का? अरे ती तुम्हाला पुरुषाच्या खांद्याशी खांद्याला लढते, हिस्त मोठं म्हणजे समजायला पाहिजे की माझी बायको चार चौघामध्ये मान सन्मानाचं जीवन जगते, ड्युटी करते आहे.